Go. कुळबंदर रोड पातलीपाडा येथील श्रीमा ट्रस्टद्वारा संचलित श्री तारामा यांनी 2000 मध्ये स्थापन केलेल्या श्रीमा विद्यालयाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं आहे। नुकतीच आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न झाली। या योग स्पर्धेमध्ये 22 शाळांतील 300 विद्यार्थी योग स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। स्पर्धेमध्ये विविध योगासकांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पारितोषिक, त्याचबरोबर प्रशस्ती पत्रक, चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या 2 स्वरूप श्रेणींमध्ये घेण्यात आली। स्पर्धेतील विजेते सिनियर सोलो मलिष्का सिंग, त्याचबरोबर द्वितीय क्रमांक इशिता चौधरी यांनी पटकावला आहे, तर तृतीय क्रमांक AK जोशी विद्यालयाच्या अनन्या लिमये हिने पटकावला आहे। तर ज्युनियर सोलोमध्ये प्रथम क्रमांक DAV पब्लिक स्कूल ठाणेच्या देवसिंग, तर द्वितीय क्रमांक दी साऊथ इंडियन असोसिएशनच्या अद्विका मेहर, तर DAV पब्लिक स्कूल ठाणे येथील उर्वी मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे। सीनियर ग्रुपमधून प्रथम क्रमांक युनिव्हर्सल हायस्कूल ठाणे, तर द्वितीय क्रमांक न्यू हॉरायझन स्कूल आणि तृतीय क्रमांक DAV पब्लिक स्कूल ठाणे। ज्युनियर ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक DAV पब्लिक स्कूल, तर द्वितीय क्रमांक युनिव्हर्सल हायस्कूल आणि तृतीय क्रमांक दी साऊथ इंडियन असोसिएशन यांनी पटकावला आहे। इसवी सन 2000 मध्ये श्री दिव्य स्वरूपी तारामा यांनी श्रीमा विद्यालयाची स्थापना केली। भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र व्हावा म्हणून उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्यांनी आश्रमांची, शाळा आणि कॉलेजची स्थापना केलेली आहे। हे आंतरशालेय योग स्पर्धेचं 10वं वर्ष आहे। यावर्षी 250 मुलांनी या ठिकाणी योग स्पर्धेत भाग घेतलेला आहे। ते कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पनवेल या ठिकाणच्या शाळा या योग स्पर्धेत भाग घेत असतात। ज्युनियर ग्रुप आणि सिनियर ग्रुप अशा प्रकारचे 2 भाग करून विविध क्षेत्रातले मान्यवर जजेस नेमून विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यांना भरघोस बक्षिसं, ट्रॉफीज देण्यात येतात। विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पतंजली यांनी जी योग साधना निर्माण केलेली आहे, त्यामुळे लहान मुलांच्या मनात ती बिंबवली, तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अशा प्रकारची आरोग्य पद्धती विद्यार्थ्यांना ठाऊक होईल, ते अभ्यासामुख होती, भारतीय संस्कृती त्यांच्या हृदयात रुजेल, त्यांची अभ्यासाची प्रवृत्ती वर्धिष्णू होईल, या हेतून या योग स्पर्धा आयोजित केल्या जातात। ये साल हमारा 25th ईयर है, सिल्वर जुबली ईयर है। हमने 2000 में स्कूल स्टार्ट किया था। हमारे पास योगा तो बहुत सालों से चल रहा है। वैसे आश्रम से हम कनेक्टेड है, तो हमें पहले से बचपन से योगा सिखाया गया है, वही हम स्कूल में बच्चों को सिखाते हैं। हमने एक रेगुलर पीरियड रखा है जिसपे बच्चों को हर हफ्ते में हर क्लास को 2nd 3rd स्टैंडर्ड से लेके हमारा योगा चलता है। तो कंपलसरी सब बच्चों को योगा करना ही है और हमारे बच्चे बहुत सारे जगह पे डिस्प्ले करते हैं। रिपब्लिक डे पे खास करके 200 या 300 बच्चे एक साथ में हमारे ग्राउंड में योगा परफॉर्मेंस करते हैं। ये योगा कंपटीशन हमने चालू किया कि योगा का हमें सभी बच्चों को जानकारी देना है, सभी इस जगह पे जानकारी देना है। बहुत सारे बच्चे
करते हैं, लेकिन उनको एक स्टेज नहीं मिलता है परफॉर्मेंस करने के लिए, इसीलिए हमने ये योगा कंपटीशन स्टार्ट किया। और जब से हमने स्टार्ट किया है 20-25 के ऊपर स्कूल्स आते हैं और एक 250 से 300 बच्चे बीच में पार्टिसिपेट करते ही है। और सभी स्कूल से हमें यही फीडबैक मिला है कि बहुत अच्छा लगा, बच्चों को भी, हमारे टीचर्स जो आते हैं और हमको भी अच्छा लगा कि हमारे बच्चे परफॉर्म करते हैं। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये आझाद समाज पार्टी यांच्या वतीने पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश आनंद लोंढे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित कांबळे तसेच मोठ्या संख्येने इतर पदाधिकारी उपस्थित होते। महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि काशीराम यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच माजी खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कणखर नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टी कार्य करते। तसेच जास्तीत जास्त तरुणांनी या संघटनेत सहभागी व्हावे या उद्देशाने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आझाद समाज पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी नूतन गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती येथे करण्यात आली। ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य दलित बांधव, आदिवासी बांधव, मुस्लिम बांधव यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात कणखर व मजबूत आवाज उठवण्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये चंद्रशेखर आझाद ठाण्यात येणार आहेत। तसेच आदिवासी बांधवांच्या जागा बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत, त्याविरोधात मोठा लढा उभा करणार आहोत। तसेच मुस्लिम बांधवांचे आरक्षण, स्कॉलरशिपचा प्रश्न, अन्य विविध प्रश्नांसंदर्भात सरकारला जाब विचारला जाणार आहे, असं मत आझाद पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांनी व्यक्त केले आहे। आजची बैठक जी होती ठाणे शहरातनं नूतन गवांदे आहेत आणि आमचे महेश दादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्येचे दलित बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखरभाई आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदिवासी बांधवांच्या जे काही जमिनी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दल आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभा करणार आहोत। मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, अन्य कुठलेही प्रश्न असतील, पदोन्नतीचे प्रश्न असतील, यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल। आणि जे काय आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज त्यांचं शहराध्यक्ष म्हणून त्यांना पदग्रहण दिलं जात आहे, तर मी त्यांचाही शुभेच्छा देतो। आनंद लोंढे साहेब आलेले आहेत इथे आणि आमचे ॲडव्होकेट सुमित सावळे साहेब पण आले। त्यांनी माझा पक्षप्रवेश केलेला आहे इथे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारून मी चांगलंच काम करेन आणि चांगलंच मी समाजासाठी आणि आदिवासी बांधव असेल तर समाज असेल त्यांच्यासाठी मी TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466।
हजुर येथील हिंदू रहिवासी अत्यंत असुरक्षित झाला आहे असा प्रकार समोर आला आहे. अनेक महिन्यांपासून हिंदू स्त्रियांवरती अत्याचार करून त्यांच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखावल्या जात आहेत. हिंदू महिला यांच्यावरती त्यांच्या घरी शहजाद शेख यांच्याकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी ही हिंदू महिला परिसरातील शिवमंदिरामध्ये आश्रय घेण्याकरिता तिने धाव घेतली. ही बातमी कळताच 100 ते 150 मुसलमान व्यक्ती मंदिराच्या परिसरामध्ये घुसले आणि हिंदू पीडित महिला यांना बाहेर येण्यास सांगितले. त्यांनी बाहेर येण्यास नकार दिल्यावरती 100 मुसलमान व्यक्ती चप्पल बूट घालून मंदिरामध्ये घुसले आणि मंदिराची विटंबना केली. त्याचबरोबर धमक्या देखील दिल्या. या घटनेमुळे हिंदूंच्या मंदिराचं पावित्र्य भंग झालं आहे आणि हाजुरी परिसरामध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. हिंदू समाजामध्ये असुरक्षितता व रोष निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सकल हिंदू समाज यांच्या वतीने आज ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये संबंधित वरिष्ठ पोलिसांची भेट घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर याबाबत संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी देखील घेतली आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर धार्मिक तणावाला लवकरात लवकर कार्यवाही करावी. जिहाद नेता इफ्राक सिद्दीकी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. 3 दिवसापूर्वी वागळेचे हजुरी येथे एका हिंदू महिलावरती एका मुसलमान तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडाओरड केली म्हणून ती वाचली. जेव्हा त्या महिलेने, हिंदू महिलेने स्वतःच्या आश्रयासाठी तिकडच्या मंदिरात आश्रय घेतलं, तिकडच्या हिंदू बांधवांना हा विषय सांगितलं, तर 100 ते 150 मुस्लिम लोक, जिहादी मुस्लिम मुलं हे तिकडे घुसले. त्याच्यात त्यांचा नेता होता इफ्तियाक सिद्दीकी यांनी सांगितलं की ती बाई आम्हाला दे, आम्हाला त्याच्याशी बोलायचंय. त्यांचा मॉब लिचिंग करण्याचा एक त्यांची टेंडन्सी होती. पण तिकडे हिंदू मुलं आपले भांडले आणि त्यांना त्या पोलीस स्टेशनला पोहोचवला. पोलीस स्टेशनला गेले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांनी त्या मुलावरती जे कलम पाहिजे होते ते कलम लावली नाही व त्या मुलाला जामीन कशी होईल याचं पूर्ण त्यांनी लक्ष दिलं आणि 2 दिवसानंतरच तो तरुण सुटला. आज आम्ही सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, हिंदू जागरण मंच असे अनेक संस्था सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कमिशनरांना भेटलो. त्यांना विनंती केली आहे की हा जिहादी नेता व त्याचे मोडके जेवढे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावं, त्याला 48 तासात अटक करावी. अन्यथा सकल हिंदू समाज हा तिकडचे राहणारे हिंदू बांधवांबरोबर आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही 48 तासात करू. जर नाही झालं तर आम्ही भविष्यात एक मोठा आंदोलन उभारू. आम्ही सारेजण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हिंदू जागरण मंचातर्फे या ठिकाणी जमलेलो आहोत. हजुरी या ठिकाणी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने स्वतःच्या रक्षणासाठी जेव्हा बाजूच्या मंदिरामध्ये आश्रय घेतला त्यावेळेस त्या मंदिरामध्ये ह्या जिहादी प्रवृत्तीच्या 100-150 मुस्लिम समाजाच्या लोकांनी घुसून तिला मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न केला. तिला बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न केला. चपला घालून त्या मंदिराचं पावित्र्य हे खराब केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. इफ्राक सिद्दीकी नावाचा हा त्यांचा म्होरका आहे. त्याच्यावर दुर्दैवानं पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन कारवाई केलेली आहे. आमची अपेक्षा ही आहे की त्याच्यावर योग्य ते सेक्शन्स लावून, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत त्या पद्धतीची सेक्शन्स लावून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसंच ज्या पोलिसांनी या सगळ्या जिहादी वृत्तीला पाठीशी घातलंय त्यांच्यावर सुद्धा खात्याने चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करावी. आणि जर हे झालं नाही, पोलीस प्रशासनाने सकारात्मकरित्या आमच्याशी बोलणी केली, 48 तासात या कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. पोलीस प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण करावं. जर तसं झालं नाही तर सकल हिंदू समाज हिंदू जागरण मंचाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच्या सन्मानाचं रक्षण करेल. ठाणे पोलिसांकडून नो पार्किंग क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंगद्वारे कारवाई करण्यात येते. परंतु ही कारवाई नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे. दरम्यान या प्रकाराविरोधात ठाण्यातील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारपासून ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी ठाण्यातील नागरिकांना एकत्र करून ज्या ठिकाणी कारवाई केलेली वाहने आणली जातात तिथे उभं राहून नागरिकांना जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियमांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे टोईंगचा प्रश्न आता ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरा रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवरती वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई केली जाते. एखाद्या वाहनांवरती कारवाई करण्यापूर्वी टोईंग वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्याला वाहनांच्या क्रमांकाची उद्घोषणा करून संबंधित वाहन रस्त्यावरून हटवण्यास सांगतात. परंतु त्यानंतरही वाहन चालक त्या ठिकाणी आला नाही तर त्या वाहन चालकाची दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केली जाते. या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग व्हॅनच्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. प्रत्येक टोईंग व्हॅनवर किमान 5 ते 6 कर्मचारी काम करतात. दुचाकी उचलत असताना ती चुकीच्या पद्धतीने टोईंग व्हॅनवर ठेवली जाते, त्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतं. तसेच अनेकदा दुचाकी चालक परिसरामध्ये उभा असतो, त्याच्या समोरच दुचाकी उचलली जाते. चालक विनंती करतो परंतु त्याचं वाहन मात्र सोडलं जात नाही. या ठेकेदारांचे कर्मचारी देखील नागरिकांना दमदाटी करतात. अशा अनेक तक्रारी सध्या ठाणेकर नागरिकांना आणि वाहन चालकांना सहन कराव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवरती समाजसेवक अजय जया यांनी याबाबत आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. अजय जया यांनी ठाण्यातील काही सुजाण नागरिकांनी ज्या ठिकाणी कारवाई केली जातात, दुचाकी आणल्या जातात, तिथे त्यांच्या प्रतिनिधींना उभं राहण्यास सांगितलं आहे. तसेच टोईंग कारवाईच्या मागे वसुलीचा प्रकार सुरू आहे का याची देखील पडताळणी करण्यास सांगितलं आहे. कारवाई केल्यास काय करावे याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे टोईंगचा वादता पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाण्यातल्या करप्शन ट्रॅफिक विषयावरती खूप वाढलेले आहे. असं असताना तुम्ही फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे जे भ्रष्टाचार आहे हे थांबवण्याकरता आता रस्त्यावर उठून लोकांना जनजागृती करणं हे आवश्यक वाटलं. म्हणून मी आता ठिकाणी जिथे जिथे टोईंग करून गाडी घेऊन येतात तिथे आम्ही आमची टीम बसलेली आहे. तिथे सागर आहेत, हे सगळे आमचे मित्रपरिवार आहेत. या लोकांनी सहभाग होऊन लोकांना जनजागृती करतो आहे. आपण लोकांना हे माहिती देतो आहे की बाबा तुम्हाला जे फसवलं गेलं ना की तुम्ही नो पार्किंगमध्ये, कदाचित तुमचं नो पार्किंगमध्ये असेल तर तुम्हाला दंड होऊ शकतो, पण बहुतेक ठिकाणी ते कुठलाही नॉर्म्स त्यांनी पालन केलेलं नाही आहे. तरी तुमची गाडी उचलून घेऊन जातात, तुम्हाला घाबरवतात आणि तुमच्याकडून पैसे उकळले जातात. म्हणून तुम्ही या गोष्टीला न घाबरता तुम्ही आम्हाला तक्रार द्या किंवा या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल, हे माहिती आमच्या डेस्कवरती अवेलेबल आहे. तुम्ही हे माहिती घेऊ शकता. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आमदार संजय केळकर यांनी नुकताच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे व नाले सफाईचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत अमरलोडा येथील नाला पूर्ण प्लॅस्टिक कचऱ्याने भरलेला दिसून आला. त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचं दृश्य दिसत होतं. यावेळी आमदार संजय केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला होता. तात्काळ त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राव यांची भेट घेऊन नाला सफाईबाबत अधिकाऱ्यांना नाला सफाई केली आहे का की हात सफाई असा प्रश्न उपस्थित केला.
ठाणेकर नागरिक याबाबत विचारत असून नालासफाई झाली नसल्याचे निदर्शनास आणले होते. तसेच नालासफाई म्हणजे किती बेबनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून देण्यात आलं. आमदार संजय केळकर यांनी याबाबत आयुक्तांना पत्रक देखील दिलं आहे. तर अशा प्रकारे नालेसफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असून आमदार संजय केळकर यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. आयुक्तांनी तात्काळ नालासफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीने सदरचा नाला साफ करण्यास सांगितले. खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे, 90% नालेसफाई झाली आहे, त्याच्या आधी 70% झालेली आहे. आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाहणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो, उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता, त्या ठिकाणी ते सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला, अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांना ते निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे, लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा. आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की 50%च नालेसफाई झालेली आहे. उरलेली नालेसफाई तातडीने करा. ठाणेकरांना 25 लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात, त्यांना वेठीस धरू नका. प्रवासामध्ये रिक्षामध्ये राहिलेली लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्र असणारी बॅग विसरून गेले असता रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत कोपरी पोलीस ठाण्यामध्ये ती जमा केली. त्याचा प्रामाणिकपणा बघून पोलिसांनी रिक्षा चालकाचा सत्कार करून भरभरून कौतुक केलं आहे. कोपरीमध्ये राहणारे आकाश खोपटे यांनी शुक्रवारी सायंकाळी घरी जाण्यासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन येथून रिक्षा पकडली. सोबत लॅपटॉप आणि इतर महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग त्यांच्यासोबत होती. मात्र रिक्षात ही बॅग ते विसरून गेले. रिक्षा चालक राजेश कोकाटे यांनी सहज पाठी बघितले तर एक बॅग राहिलेली दिसली. सदरची बॅग ही ज्यांची आहे त्यांच्याकडे जाणं अत्यंत महत्त्वाचं असल्याने कोकाटे यांनी कोपरी पोलीस स्टेशन गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांचा आधार घेऊन आकाश खोपटे यांच्याशी संपर्क साधून लॅपटॉपची बॅग त्यांना सुपूर्द केली आहे. रिक्षाचालक राजेश कोकाटे यांचा प्रामाणिकपणा बघून कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी त्यांचं कौतुक करून विशेष असा सत्कार केला आहे.